सरकारी 11 येवती वर्सेस परी 11 शेवळवाडी यांच्यामध्ये हा सामना होतोय आणि गौरव आहे स्ट्राइक वरती। पाहूया सुजित शेवाळे स्टार्ट। सुजितचा हा पहिला चेंडू खेळतोय गौरव। ओहो अतिशय उत्कृष्ट असा चेंडू। गौरव पूल करण्याच्या विचारात होता पण गौरव मिस झाला पहिल्याच चेंडूवरती। मागील सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आदित्य शेवाळे त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपलं कॅप आणि सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे। चला ओहो अतिशय असा उत्कृष्ट असा चेंडू डॉट बॉल। पंचांचा इशारा 1 बॉम्ब्स दिलेला आहे आणि निश्चितपणानं या ठिकाणी आपण पाहताय एक चांगली खेळी सुजित कडून नेहमीच होते आणि त्याचं प्रदर्शन सुद्धा सुजित नक्की करतोय। आणि हा उचललाय पाहूया पाठीमागे झेल होतोय का आणि हा झालाय झेल। पहिल्यांदा मिस झाला होता पण पुन्हा हातावरती टप्पा पडून त्यांनी झेल घेतला आणि गौरव येतोय पाठीमाग। पाहूया चला थर्ड अंपायर कडे हा निर्णय येतोय। पाहूया ओके थर्ड अंपायरचा निर्णय आलाय नो बॉल आणि गौरव राहतोय आतमध्ये। पहिलं जीवदान भेटलंय गौरवला नो बॉलच्या स्वरूपामध्ये। आता मला वाटतं फ्री हिट आहे या बॉलवरती। पाहूया गौरव कसा या संधीचा फायदा घेतोय आणि नक्कीच मला वाटतं गौरव ज्या पद्धतीने मारण्याच्या नादामध्ये आहे फटके त्या पद्धतीत मला वाटतं तो काहीतरी करेल या बॉलवरती। कमाल निश्चितपणाने करेल पण तितकाच सजवलाय ऑफ साइडला हा। पाहूया एक धाव तर मिळाल्या दुसऱ्या धावेसाठी धावतायत अगदी आरामात 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत। धावसंख्या होती ती 3। आता आभाळ आलेला आहे। काल सातारा भागामध्ये प्रचंड असा पाऊस झाला खूप असा। चला सामन्याकडे जाऊया आणि सुजितचा पुढचा चेंडू उचल सुजितने। पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मजबूत आहे आणि अप्रतिम असा झेल अप्रतिम असा झेल। किरण जरी डोळ्यावरती येत आहेत तरी बॉलची नजर काय हटवली नाही चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि एक उत्कृष्ट असा झेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। खरंच शिवाजी यांच्या हस्ते पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदित्य शेवाळे। आदित्यनं कॅप आणि सन्मान चिन्ह घ्यायचं आहे। आदित्य शेवाळे एक उत्कृष्ट अशी त्याची फलंदाजी आपल्याला आणि आपल्या संघाला त्यानं सामना जिंकून दिला। खरोखरच एक अप्रतिम अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। आदित्य शेवाळे फोटो घ्या आदित्यचा। चला आणि डावखोरा फलंदाज प्रज्वल या ठिकाणी आला आहे। पाहूया आपल्या संघासाठी काही योगदान देतोय ते आणि निश्चितपणाने प्रज्वल जर या सामन्यामध्ये राहिला तर संघाला एक चांगली धावसंख्या मिळवून देईल। ओहो प्रज्वलने सजवलाय फटका। पाहूया किती धावा मिळत आहेत आणि जातोय सीमारेषेबाहेर चौकार।
हा, दोन्ही संघांनी 2-2 मॅच जिंकलेले आहेत. हा सामना जिंकेल तो क्वालिफाय होईल. सुजितचा शेवटचा चेंडू, ओहो उचललाय, पाहूया. आणि उत्कृष्ट असा झेल, उत्कृष्ट असा झेल. प्रज्वल येतोय परत, फटका सजवण्याच्या नादात होता प्रज्वल. पहिल्या चेंडूवरती मला वाटतं प्रज्वलनं चौकार मारला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मजबूत. प्रज्वल जातोय तंबूत परत. एक आपलं पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत त्या अधिक शेवाळे. एक जुना खेळाडू, अनुभवी खेळाडू, अजून सुद्धा मुंबईमध्ये क्रिकेट खेळतात आणि आपल्या भागाचं असेल, आपल्या गावाचं असेल, नाव रोशन करण्याचं, क्रिकेटवरती प्रेम करणारी माणसं आहेत. आणि संपूर्ण ही सरकारी इलेव्हनची मदार आहे ती शुभम शेवाळेवरती. आणि सुंदर फटका सजवलाय, जातो हेलिकॉप्टर शॉट, षटकार, दणदणीत षटकार. पहिल्याच चेंडूवरती अनिकेतनं एक दणदणीत षटकार, सॉरी शुभमनं एक दणदणीत षटकार ठोकलाय. सगळी मदार आता सरकारी इलेव्हन युतीची जी आहे ती शुभम वरती आहे आणि शुभमला माहित आहे मैदानावरती कुठे फटके मारायचे, कारण 2 सामन्याचा त्याला अनुभव आहे या मैदानावरचा आणि नक्कीच शुभम आपली खेळी दाखवून देईल. पुढचा चेंडू, ओहो उत्कृष्ट असा सजवलाय, पण जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धावेसाठी. धावसंख्या होती ती 14. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होऊन दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू झालेले आहेत आणि तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत त्या अधिक शेवाळे. खरोखर ज्या पद्धतीने शुभम खेळतोय, नक्कीच एक मैदानावरती तो राहिला तर एक चांगली धावसंख्या सरकारी इलेव्हन संघाची होईल. आणि ज्यावेळेस धावसंख्या होईल नक्कीच सरकारी इलेव्हन या सामन्यावरती एक आपला हक्क बनवून राहील कायम. चेंडू आलेला आहे, सरकारी इलेव्हन युतीचं नाव आहे ना, वर्सेस पर इलेव्हन शेवाळे. हा, ती नेक्स्ट बाजूची पुढची टीम शेवाळे ना. ही बघा या 2 मॅच, ही बघा ह्या 2. ओहो उत्कृष्ट चेंडू, कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. वनडी घोषंकित क्षेत्रामध्ये जातोय, 1 धाव मिळते. खरोखरच एक अप्रतिम असं कमबॅक अधिकच्या माध्यमातून होतंय, पण नक्कीच शुभम मैदानावरती थांबून आपल्या संघासाठी धावा बनवेल. पुढचा चेंडू अधिकचा, पाहूया आणि पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. हा डॉट अतिशय उत्कृष्ट असं
कमबॅक करतोय कारण अनुभव आहे, आदिकडे अनुभव आहे आणि शुभम सुद्धा काही कमी नाही. आपण पहिल्यांदाच पाहिलं की षटकार एक हेलिकॉप्टर शॉट त्याने पहिल्यांदा मारला. एक अतिशय आपल्याला डोळ्यांचं पार न फेडणारा तो शॉट होता आणि तशाच फटक्यांची त्याच्याकडून अपेक्षा असेल आणि नक्कीच मैदानावरती थांबून तो तसे फटके सजवेल. ही मैदान मोकळं आहे. पुढचा चेंडू अधिकचा पाहूया. ओहो, उत्कृष्ट टप्पा, उत्कृष्ट चेंडू मानावं लागेल. पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेस तुम्हाला षटकार पडतो आणि त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने फलंदाजाला थांबवता, नक्कीच आक्रमण करायचा प्रयत्न करतोय पण बीट होतोय, वारंवार बीट होतोय. शुभम उत्कृष्ट असा स्टेट ड्राईव्हला हा सजवलेला फटका जातोय सीमारेषेबाहेर. दणदणीत षटकार शुभमच्या बॅट मधून. खरंच डीजे आता इथं संपतोय आणि धावसंख्या होते ती 21 आणि 2 गडी बाद झालेले आहेत ते सरकारी 11 संघाचे. आणि निश्चितपणानं 5 षटकांचा हा सामना आहे. अजूनही 18 चेंडू बाकी आहेत, 3 षटका आहेत, 2 षटक संपलेले आहेत. 12 चेंडू मध्ये 21 धावा. एक या मैदानावरती मला वाटते चांगली धावसंख्या आहे, चांगली धावसंख्या आहे आणि अशीच धावसंख्या बनवावी लागेल. जवळजवळ 50 धावांपर्यंत तरी सरकारी 11 संघाला हे समीकरण न्यावं लागेल. कारण पुढच्या टीमकडे 21 पुढच्या संघाकडं बकासूर आहे, सुजित शेवाळे. आपण जर पाहिली तर तो एकटा मॅच ती पुढची काढू शकतो. त्यामुळे सरकारी 11 संघाकडं 18 चेंडू शिल्लक आहेत, अजून 3 षटका आहेत. खेळ करावा लागेल. बॉल डॉट घालवून सुद्धा उपयोग होणार नाही. प्रत्येक बॉल तुम्हाला खेळून काढावं लागेल आणि खेळून काढण्यासारखे त्यांचे खेळाडू सुद्धा आहेत. स्ट्राईक वरती येतोय तो अनिकेत आणि पुन्हा आलाय वैयक्तिक आपलं दुसरं षटक टाकण्याचं मानस बाळगून. संघाचं 3रं षटक येतोय सुजित. स्ट्राईक वरती आहे अनिकेत. सामना आपण पाहतोय, ऊन सावलीचा खेळ चालू आहे आणि निसर्ग आता मे महिना म्हटल्यानंतर वळीवाचा पाऊस चालू होतो आणि असाच गावाकडे ऊन सावलीचा खेळ चालू होतो. मैदान जर पाहिलं तर मैदानाच्या समोर अगदी हिरवळ ऊस अगदी अभिमानाने डोलतोय. चला, सुंदर असा हा ऑफ साइडला बॉलला थोडक्यात सन्मान दिलाय. 2 धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडंसं खराब झालं आणि 2 धावा. पुन्हा एकदा अनिकेत स्ट्राईक राहतोय पण त्या स्ट्राईकचा काय उपयोग करतोय अनिकेत? चौकार आणि षटकार काय सजवतोय का हेही पाहणं आपल्याला या ठिकाणी औत्सुक्याचं ठरेल. सुजितचा दुसरा चेंडू. ओहो, एक अप्रतिम टप्पा, अप्रतिम चेंडू होता. अनिकेतची बॅट थोडीशी कमरे खालूनच हल्ली आणि बॉल चेंडू गेला वरती निघून. क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी मिळते आपल्या संघाकडून, त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातात असतं. पाहूया अनिकेत आपल्या संघासाठी काय करतोय. ओहो, उत्कृष्ट टोलवायचा प्रयत्न होता पण तो बीट झाला. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. होते ती 24. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अमितराज चव्हाण, अमितराज स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा, त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय.
कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अमितराज चव्हाण यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं युवती प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अमितराज चव्हाण यांना मी विनंती करेन की या. वेलकम, आपलं स्वागत आहे YPL 1.0 मध्ये. आणि झालाय हा धावबाद होऊन आहेत तिथं खाली जार आहेत. नाही नाही फलंदाज येतोय. नाव काय आहे फलंदाजाचं? फलंदाजाचं नाव बबलू. बबलू आता नवीन फलंदाज येतोय बबलू. नॉन स्ट्राईक वरती आणि स्ट्राईक वरती आहे शुभम. पाहूया. हो भटका मारायचा प्रयत्न होता पण बीट झाला तो शुभम. एक सुंदर असं मैदान यवती गावामध्ये सजलंय आणि प्रत्येक खेळाडूंच्या नजरा या मैदानावरती आहेत. शुभम वरती आहेत, शुभमच्या फलंदाजीवरती आहेत. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला टाकतोय तो सुजित. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय कमाल करतोय शुभमने. हलकासा खेळून काढलाय. स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न आणि बीट झाला. अतिशय सुंदर असा थ्रो केला आणि षटक समाप्त होतोय. धावसंख्या होते ती 25. विद्यमान अध्यक्ष कराड क्रिकेट ग्रामीण असोसिएशनचे अमितराज चव्हाण आणि निरंजन निकम मैदानावरती हजेरी लावले. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. विद्यमान अध्यक्ष अमितराज चव्हाण आणि निरंजन निकम उंडाळ विभागाचे स्टार खेळाडू अमितराज चव्हाण आणि निरंजन निकम व्यासपीठावरती यायचं आहे. एक उत्कृष्ट खेळाडू, अष्टपैली खेळाडू आणि षटक टाकण्यासाठी येतोय विनोद. परी 11 संघाकडून परी 11चा हा विनोद काय करतोय आपल्या संघासाठी? चौथं षटक खूप रोखलंय सरकार 11 संघाला. पाहूया. आता थांबणार नाही शुभम थांबणार नाही. एक धाव तर पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण थांबलाय. आणि मैदानावरती स्थानापन्न होत आहेत कारण क्रिकेट ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष अमितराज चव्हाण, निरंजन निकम आणि व्यासपीठ मजबूत होते त्यांच्या आगमनाने. आणि निश्चितपणानं खेळ खेळावा लागेल सरकारी 11 संघाला. अतिशय बॉल टू बॉल धावसंख्या 26 धावा. ओहो पाहूया. अतिशय जबरदस्त फील आणि बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या होते 27. चौथ्या षटकातले 2 चेंडू झालेले आहेत. स्कोर झालाय 27. निश्चितपणानं आता आपण पाहतोय की शुभमच्या बॅट मधून उत्कृष्ट खणखणीत असे मला वाटतं 2-3 षटकार आले होते आणि 2 षटकार ज्या पद्धतीने शुभमने मारले होते ते षटकार मला वाटतं या मैदानावरती शुभमला मारावे लागतील कारण चेंडू कमी आहेत.
चला आता येतोय विनोद, पुढचा चेंडू घेऊन करावं लागेल, कमाल करावी लागेल शुभमला. शुभम पाहूया थांबतोय, स्ट्राईक रोटेट करत नाही शुभम. त्याला त्याच्या खेळीवरती आत्मविश्वास आहे आणि नक्कीच ज्या पद्धतीनं त्याने षटकार खेचले होते पण चेंडू कमी आहेत. हार्ड हिटर आहे, ज्या पद्धतीने त्याने षटकार खेचले होते मगाशी दणदणीत मैदानाच्या बाहेर पाठवले होते. जबरदस्त पहिला जो हेलिकॉप्टर शॉट मारला होता मैदानावरती वारं बघतोय, आता वातावरण तयार होतंय, वारं फिरतंय मैदानावरती. पण शुभमला आपल्या संघाच्या बरोबर वारं फिरवावं लागेल, कारण परी 11 संघानं ज्या पद्धतीनं रोखलंय ना लाजवाब. क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच मजबूत, गोलंदाजी सुद्धा मजबूत. नक्कीच मानावं लागेल परी 11 संघाला. ओहो खेळून काढलाय आता हा, आणि उत्कृष्ट असा हा कॅच, उत्कृष्ट झेल, सुंदर असा झेल. शुभम जातोय परत तंबूमध्ये निराशेचं वातावरण. नक्कीच एक उत्कृष्ट झेल. सॉरी, फलंदाजीसाठी येतोय शुभम चोरगे. हा, आणि गोलंदाजी करतोय विनोद शेवाळे. खरंच खूप सुंदर असं रोखलं विनोदनं. ज्या पद्धतीनं पहिल्यापासून गोलंदाजी होत आली परी 11 संघाची, त्या पद्धतीत अचूक टप्प्यावरती त्यानं चेंडू टाकले. आपल्या संघासाठी मानावं लागेल. शुभम पहिल्याच चेंडूवरती मला वाटतंय बाद झाला असता. घोषांकित क्षेत्रामध्ये त्याने बॉल घालवला, झेल सुटला. यष्टी रक्षक थोडासा मला वाटतंय पंबल झाला, पण असो क्रिकेटमध्ये होत. 5 बॉल 5 चेंडू टाकले आणि फक्त 3 रन, 1 विकेट. काय दमदार कामगिरी केली विनोदने आपल्या संघासाठी. निश्चितपणानं ओहो शुभमला काय बॉल समजला नाही. लेग साइडच्या मारण्या सन्माननीय आदरणीय प्राध्यापक दिलीपजी लोखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. तो युवती प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्याच बरोबर बहुजन हितवर्तक यांचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अशोकजी सोरटे साहेब बापू यांचं देखील आज ही सर्व मान्यवर मंडळी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या झाली 28ला 4 षटक समाप्त झालेत. 28 धावा. चला 20 मिनिटाचा अवधी आहे, जास्त वेळ खर्च करू नका. सुजित अँड टीम जरा 20 मिनिटाचा अवधी आहे, कारण वेळेचा निर्बंध आहे, थोडंसं स्पीडअप घ्या. नक्कीच आपल्याकडे टायमिंग थोडा कमी आहे आणि पटपट सामने खेळवले जावेत. मान्यवरांचं या ठिकाणी व्यासपीठावरती स्वागत. आणि क्रिकेटवरती प्रेम असणारे मान्यवर सगळे या ठिकाणी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि शेवटचं षटक घेऊन आलाय तो दीपक. स्ट्राइक वरती आहे बबलू. पाहूया बबलूने हा सुंदर असा फटका सजवलाय. पाहूया क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडस पंबल झाला, चेंडू पडला टप्प्यावरती, टप्प्याची दिशा पकडता आली नाही आणि जातोय चौकाराची दिशेनं. बबलूने दिलाय दण. एक शेवटचं षटक म्हणतो आपण, एक बोनस षटक बबलूला ती घ्यावं लागेल आपल्या
बॅट मधून धावा कराव्या लागतील. बबलूचं लक्ष आहे मैदानावरती. बबलूला माहित आहे मला काय करायचं आहे. पाहूया दीपकचा पुढचा चेंडू खेळतोय बबलू. ओ हो उत्कृष्ट हा पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि धावा मिळत आहेत 4. सलग 2 षटकार बबलूच्या बॅट मधून. सॉरी चौकार. सलग 2 चौकार आणि मोर दिसला. जबरदस्त असा हा. आणि संघ मालक खुश, खेळाडू खुश, चेहऱ्यावरती समाधान. ही खणखणीत फलंदाजी हवी होती ती सरकारी 11 संघाला. आणि नक्कीच जेवणाची सोय बबलूंची झालेली आहे. मालकाकडून अमोल झेंडे सरकार. आणि नक्कीच अमोल झेंडे यांचं विशेष प्रेम आहे बबलूवरती. बबलू सुद्धा बबलू काय बबलूची कमाल आहे. मिड ऑफच्या दिशेने खणखणीत हा षटकार. जबरदस्त बबलूला मानावं लागेल. बबलू पुढचा चेंडू खेळतोय बबलू. ओ हो रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न बबलूचा, पण काही गरज नव्हती. बबलू सेट झाला होता. पण असो शेवटचं षटक आहे. वेगवेगळं इनोव्हेशन करण्याचं काही इथं गरज नव्हती. पण बबलूने ते इनोव्हेशन आपल्याला दाखवलं आणि एक लिंक तोडली. आणि 2 चेंडू शिल्लक आहेत आणि खेळण्यासाठी आलेला आहे तो शुभम. चला पाहूया शुभम तर पाठीमागच्या हो सजवलाय शुभमने फाटका. पाहूया जेल होतोय का. आणि जेल बाद होऊन जातोय शुभम परत. पण बबलू येतोय स्ट्राईक वरती. आणि खणखणीत ज्या पद्धतीनं बबलूने षटकार मिडॉपला जो ठोकला होता ना जबरदस्त. त्यांच्याकडे स्ट्राईक द्यायला पाहिजे होती पहिल्यापासून. कारण जबरदस्त बबलू डोळ्यांचं पारणं फेडणारी जी फलंदाजी होती बबलूची. निश्चितच मानावं लागेल. थोडस बाजू सरा. निश्चितपणानं ओहो थोडासा बॅटच्या कडेला बॉल लागला आणि गेला. 1 धाव मिळते. धाव संख्या होते ती 45 टू विन. फरी 11 संघाला 45 धावा बनवाव्या लागतील या मैदानावरती. आणि हे मैदान आपण ज्या पद्धतीनं पाहतोय निश्चितच व्हॉइस ऑफ कराड समालोचन करतात आशिष चोरगे. आणि ज्या मुलाच्या येस थँक्यू सो मच. चला टॉसकडे आपण जाणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये अगदी टॉस घेतला जाईल. जिथे आपण पाहिलं तर महत्वपूर्ण मॅच आणखीन एक आपल्या समोर येते. येस थँक्यू.
त्याचबरोबर पाहायला गेलं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलं तर अमितराज दादा चव्हाण यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांना मी विनंती करेन आपण टॉस साठी या. आपण टॉस घेणार आहोत, महत्वपूर्ण मॅच. त्याचबरोबर दिलीप लोखंडे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेन आपण लगेचच या टॉस साठी. अशोक तोरटे साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेन आपण या लगेचच या मॅचचा टॉस आपण घेतोय. महत्वपूर्ण मॅच. एका बाजूला टीम आहे. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. एका बाजूला टीम आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र 11 येवती आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेले तर आमदार अतुल बाबा 11. हॅलो हॅलो. येस कडे आपण जातोय. महत्वाची मॅच अगदी आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अमितराज चव्हाण दादा आपण पाहतोय आणि त्याचे मान्यवर अगदी टॉस कडे आपण आहोत. दिलीप दादा लोखंडे. त्याचबरोबर पाहायला गेले तर अशोक सोटे साहेब यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. येवती व पंचकृषी अंतर्गत चंद्रभागा रुरल डेव्हलपर्स पुरस्कृत येवती प्रीमियर लीगचं दमदार पर्व तुम्ही पाहताय आणि अगदी आमचे मान्यवर या टॉस साठी दाखल झाले. एका बाजूला टीम आहे जय महाराष्ट्र 11 येवती. त्या टीमचे आयकॉन खेळाडू आपण पाहतोय मारुती जोरगे आणि दुसऱ्या बाजूला पाहिले गेले तर आमदार अतुल बाबा 11. या दोन्ही टीमच्या दरम्यानचा टॉस आपण घेतोय. आयकॉन खेळाडू संतोष शेवाळे. यस टॉस कडे जाऊयात. कॉल कोण करेल? यस आमदार अतुल बाबा 11 असेल. टेल कॉल आहे आणि या टॉस जिंकलाय टीम आमदार अतुल बाबा 11 या टीमने टॉस जिंकलाय. आतापर्यंत प्रीमियर लीग खेळतोय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. नियोजन खूप छान आहे आणि सर्वजण चांगलं सहकार्य करतात आणि पूर्ण टीम आपले चांगले काम करतात आणि आम्ही प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतो. हे येवती प्रीमियर लीग तुम्ही पाहतोय. अगदी कालच्या दिवसापासून 2 मॅच केले, 2 मॅच लॉस झालाय. आता माइंडसेट कसा राहिलाय? पॉझिटिव्ह माइंड्सने गेम करायचं, कॉन्फिडन्स कुठेतरी डगमगतोय. परफॉर्मन्स थोडासा खालती राहिलाय, अपडाऊन आहे, परंतु आता ही मॅच महत्वाची आहे. समोर मारुती चुरगे सारखे एक अनुभवी खेळाडू आहेत आणि आदित्य शेळके एक हार्ड हिटर खेळाडू. काय माइंडसेट असेल या मॅच मध्ये? नक्कीच दोघे पण चांगले आहेत. आम्ही त्यांना कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमचे एफर्ट्स आता 100% द्यावे लागणार कारण आम्हाला दोन्ही मॅच मस्ट विन आहेत. त्यामुळे आम्हीचा परफॉर्मन्स चांगलेच असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. जाऊयात जय महाराष्ट्र 11 टीमचे कॅप्टन अगदी मारुती चुरगे सर तुम्ही पाहताय. टॉस गमावलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय आलाय. आता महत्वपूर्ण आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर आदित्य शेळकेची विकेट, त्यानंतर मॅच गमावली. आता ही मॅच महत्वाची आहे. काय माइंडसेट राहिलाय? नक्कीच अभ्यास करून आम्ही मैदानामध्ये नक्कीच उतरेन कारण ही मॅच दोन्ही संघासाठी महत्त्वाची आहे. आमच्या संघासाठी देखील महत्त्वाची मॅच आहे. त्यामुळे बॅटिंग करायची आहे. बॅटिंगमध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. येस ॲज अ कॉमेंटेटर म्हणून तुम्ही याच परीकडे पाहताय. आयोजन कसं वाटतंय? दीपक दादा लोखंडे येवती गावाला पडलेले गोड स्वप्न आणि त्यांच्यासोबत 2 शब्द. नक्कीच पहिल्यापासून सांगतोय की ग्रामीण भागामध्ये अशी स्पर्धा या ठिकाणी तुम्ही केले त्याबद्दल दीपक दादा लोखंडे आणि तुमच्या येवतीकरांचं सर्व ग्रामस्थांचं मी खेळाडूंच्या कडून खूप खूप आभार व्यक्त करतो. अतिशय चांगलं व्यासपीठ तुम्ही निर्माण करून दिलेलं आहे आणि यानंतर नाईट स्पर्धा देखील पुढच्या वर्षी तुम्ही ऑर्गनाईज करणार आहात, आत्ताच तुम्ही घोषित केलंय. पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. येस तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अमितराज दादा चव्हाण तुम्ही पाहताय अगदी ते देखील आज उपस्थित आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आल्या आल्या आयोजनाकडे बघितलं. आयोजनाचा दर्जा पूर्णपणे दीपक दादा लोखंडे आणि सागरदादा पाटील यांच्या आयोजन म्हटलं की मायक्रो मॅनेजमेंट काय असते याचं ज्वलंत जिवंत आणि उत्तम उदाहरण. काय बोलाल त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठी बोलायला तेवढं कमी आहे कारण नवी मुंबईच्या पटलावरती त्यांनी जसं नाव आपलं आजपर्यंत कोरलेलं आहे, दीपकदादा असतील, सागर पाटील असतील आणि त्याच पद्धतीने ग्रामीण भागातल्या खेळाडूंना सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. त्यांच्या माध्यमातून खूप सारे खेळाडू असेच घडत राहत आणि अशा टुर्नामेंट अजूनही त्यांच्याकडून चांगल्या संपन्न व्हावेत ही जोरशेडनी प्रार्थना करेन. येस थँक्यू सो मच. तुम्हाला देखील धन्यवाद.
झालाय जय महाराष्ट्र 11 येवती विपक्ष मॅच असणार आहे आमदार अतुल बाबा 11 या दोन्ही टीमच्या दरम्यानचा टॉस जिंकला आमदार अतुल बाबा 11 या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा या सध्या मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे या मॅचचं धावतं वादळ ऐकण्यासाठी आशिषजी चुरगे सरांकडे थँक्यू सो मच हॅलो चेक येस आवाज द्या थोडासा प्लीज थोडासा आवाज द्या बास द्यायचा थोडा बास थँक्यू सो मच जाऊया मॅचच्या दिशेने पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय उत्तरार्धामध्ये 45 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे सर्वांचं सहर्ष स्वागत येवती प्रीमियर लीग 2025 मध्ये सेकंड इनिंगला होईल सुरुवात गोलंदाजी ट्रॅक वरती टेनिस क्रिकेटचा पोलार्ड शुभम शेवाळे आणि टेनिस क्रिकेटचा कराडचा डॉन अर्थातच सुजित शेवाळे पहिला बॉल शुभम यांचा सुजित साठी 45 धावांचा आव्हान पहिलाच बॉल सोडून दिलाय अव्वांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात व्हाईट बॉल आनंद शेवाळे वरती टाकीचे इथे पाईप फुटली आहे तर प्लीज तुम्ही लक्ष द्या थोडस आनंद शेवाळे आपल्याला विनंती असेल तिथे टाकीच्या इथे पाईप फुटली आहे थोडस लक्ष द्या जाऊया मॅचच्या दिशेने जबरदस्त स्ट्रोक बॉल हवेत आहे आउट ऑफ द पार्क बॉल जाईल सीमा पार माध्यमातून सुमधुर संगीत आपण ऐकतोय परंतु अगदीच जबरदस्त स्ट्रोक 45 धावांचं आव्हान आहे आणि ज्या पद्धतीने मात्र खेळ सुरू आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करावी लागेल आणि सुजित शेवाळे तेच करतोय ज्या पद्धतीने पहिला बॉल सोडून दिला आणि त्यानंतर मात्र या बॉलवरती षटकार लगावला 6 धावांनी टीमची धावसंख्या 7 एक मॅजिकल आकडा पुढचा बॉल बॅकफुटला गेले बॅकफुट पंच केलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये रिकाम्या जागा भरा बॉल चालला एक टप्पा घेत सीमा पार चौकार षटकार आलाय चौकार आलाय 11 धावा धावफलकावरती लागल्यात ऑन साइडला वळवलाय परंतु तिथे आपण जर पाहायला गेलं तर डी झोन मध्ये अगदी ऑन साइडचं क्षेत्र निवडलंय जिथे आपण पाहायला गेलं तर जास्तीत जास्त फटके खेळण्यामध्ये तरबेज असणार हा बॅटर पाहायला मिळतोय परंतु शुभम शेवाळे विकेट घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच पाहायला मिळतोय कारण ही विकेट त्यांच्यासाठी देखील महत्वाची आहे फ्लिप करण्याचा प्रयत्न हलक्या त्याने ढकलून दिलाय तिथे पाठीमागचं क्षेत्र एक धाव आहे सिंगल येईल सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती 13 ऑन स्कोर कार्ड जिथे पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळतोय शुभम शेवाळे 45 धावांचं लक्ष्य एक चांगली लढत पाहायला मिळते विकेट घेण्याच्या शोधामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय कारण ही विकेट किती महत्वाची आहे त्याला देखील माहिती आहे अगदी गती परिवर्तन टप्पा पडल्यानंतर राईज होतोय थोडासा बाहेर कट्टरचा वापर केला जातोय ऑफ कट्टरचा मारा शुभमच्या माध्यमातून धीम्या गतीने टाकलेला चेंडू खोदून काढलाय मनगटाचा वापर अनॉर्गन कार्पेट पद्धतीने क्षेत्ररक्षक आहे त्यांना थोडस
थँक्यू डीजर, थँक्यू. आणि इथे षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये डॉन सुजितच्या माध्यमातून. आता समीकरण आपण सांगूया एकदा. 17 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे आणि अगदी चांगला बॉल. 17 चेंडू, आता 8 ची गरज होती, आता 16 चेंडू 8 ची गरज आहे. 16-8 ही विकेट महत्वाची होती, परंतु अगदी सुजीचा जर का विचार केला, कारण ज्या पद्धतीची खेळी राहिली. आणखीन एक, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. सन्माननीय आदरणीय कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन डीचे 2 मिनिटं. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अमितराज चव्हाण यांचा योजनित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. जयदीप दादांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अमितराज चव्हाण यांचा योजनित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. आज कराड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने मात्र झळकणारं नाव, आज क्रिकेटवरचं असलेलं प्रेम, आमच्यावरती असलेलं प्रेम, आणि त्याचबरोबर जयदीप दादा निरंजन निकम साहेबांचा देखील योजनित सन्मान आपण घेऊयात. मायेची आपुलकीची शॉल आणि श्रीफळ देऊन त्यांचा देखील योजनित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती. एक स्टार क्रिकेटर कराड तालुक्यातील ते देखील आज उपस्थित आहेत येवती प्रीमियर लीग मध्ये. आता एका धावेची गरज असेल, एका धावेची गरज. ऑन साइडला वळवला आणि हा सामना जिंकलाय टीम परी 11 शेबाळेवाडी या संघाने. हाडलक बाडलक टीम सरकार 11 येवती. नेक्स्ट मॅच, एका बाजूला जय महाराष्ट्र येवती तर दुसऱ्या बाजूला अर्थातच आमदार अतुल बाबा 11 येवती.